नमस्कार, मी राणिका स्लिवाल. आपण पाहत आहेत डिजिटल अहिल्यानगर. आता अहिल्यानगर शहरातील चांदणी चौकाचं लवकरच नामकरण होणार आहे. 26 मार्च अर्थात रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर चांदणी चौकाचं नामकरण वाल्मिकी ऋषी असं करण्यात येणार आहे. आणि या प्रसंगी आमदार संग्राम जगताप, माजी खासदार सुजय विखे, मनपा आयुक्त यशवंत डांगे, हिंदुत्ववादी कार्यकर्ते सागर बेग आदींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. दरम्यान या भव्य दिव्य अशा नामकरण सोहळ्यासाठी नगरकरांनी या सोहळ्याचं साक्षीदार व्हावं असं आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय. आता लवकरच जिथं अहिल्यानगर जिल्ह्याचं प्रमुख आरटीओ कार्यालय जे आहे त्या आरटीओ कार्यालयाच्या चौकामध्ये देखील उड्डाणपुलाचा वरचा भाग असेल किंवा खालचा असेल त्याला इथून पुढच्या काळामध्ये महर्षी वाल्मिकी चौक हेच नामकरण केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी इथं अहिल्यानगरच्या हिंदू समाजाने केलेली होती. ती मागणी मान्य करून तसा महानगरपालिकेचा ठराव होऊन आता 26 तारखेला म्हणजे 26 मार्च 2026 रोजी प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव हा आपण प्रत्येक व्यक्ती हा जन्मोत्सवाच्या निमित्तानं रामनवमी म्हणून आपण साजरी करतो. त्या अनुषंगानं त्याच दिवशी त्या शुभ मुहूर्तावरती महर्षी वाल्मिकी चौक या चौकाला आरटीओ ऑफिसच्या कार्यालयाच्या चौकाला जिथनं अगदी दक्षिण भारतातनं प्रवासी येतात, मोठे मोठे वाहनं येतात आणि ते उत्तर भारताकडे जेव्हा जातात त्याच मार्गाचा वापर करतात. आणि त्या चौकाला नवीन आरटीओ ऑफिस चौक त्या चौकाला महर्षी वाल्मिकी चौक यांचा खरं तर रामायणामध्ये उल्लेख आहे. महत्वाचं एक त्याच्यामध्ये त्यांचा भाग आहे. कुठेतरी त्या अनुषंगाने त्याला एक फार मोठी जोड आज कुठेतरी देण्याचं काम या ठिकाणी होत आहे. आणि अशा साधू संतांची नावं दिल्यामुळं पुढच्या पिढ्या या चांगल्या विचाराच्या, चांगल्या प्रेरणादायी आणि चांगल्या संस्कारिक घडवण्याकरता हे सगळं प्रयत्न आमच्या सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांचे आम्ही सगळेजण करतोय. तर या महर्षी वाल्मिकी चौक या नावाच्या चौकाचं नामकरणचं फलकाचं अनावरण होणार आहे. तर मी सकल हिंदू समाजाच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं एक विनंती करतो आणि सर्वच समाज बांधवांचा मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो.